या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। सोलापूर महानगरपालिकेत संख्याबळ कमी असतानाही शिवसेना शिंदे गटाकडून प्रियदर्शन साठे यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केला, तर MIM पक्षाकडून महापौर पदासाठी तौफिक हत्तुरे यांनी तर उपमहापौर पदासाठी आसिफ शेख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। येत्या 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता महापालिकेच्या काउन्सिल हॉल सभागृहात महापौर आणि उपमहापौर पदाची निवड होणार आहे। महापालिकेत 102 नगरसेवक असून यात सर्वाधिक 87 भारतीय जनता पार्टीचे आहेत। MIM पक्षाचे 8, शिंदे शिवसेनेचे 4, काँग्रेसचे 2 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा 1 सदस्य आहे। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी सांगितलं की महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांसाठी आमचे प्रियदर्शन साठे हेच उमेदवार असतील। आम्हाला माहिती आहे आम्ही अल्पमतात आहोत, पण निवडणूक लढवणार आहोत। त्यांचे 87 नगरसेवक असूनही पक्षाचा व्हीप काढावा लागतो। राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या निधनानिमित्त रविवारी सायंकाळी डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित शोकसभेत सर्वपक्षीय नेते मंडळींबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी भाऊक होत अजित पवार यांच्याबद्दलच्या आठवणी सांगितल्या। त्यांच्या जाण्यानं राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पोरका झाला आहे। शेतकरी, कष्टकरी आणि उपेक्षित वर्गासाठी अहोरात्र काम करणारा हरपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता महानगरपालिकेच्या काउन्सिल हॉल सभागृहात महापौर आणि उपमहापौर पदाची निवड होणार आहे। महापालिकेत 102 नगरसेवक असून यामध्ये सर्वाधिक 87 भारतीय जनता पार्टीचे आहेत। MIM पक्षाचे 8, शिंदे शिवसेनेचे 4, काँग्रेसचे 2 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा 1 सदस्य आहे। याआधी सोमवारी भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी पक्षाच्या नगरसेवकांच्या बैठकीत महापौर पदासाठी पक्षाकडून विनायक रामकृष्ण कोंड्याल आणि उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी महेश देवकर यांची नावं निश्चित झाल्याचं सांगितलं। लगेचच नगरसचिव कार्यालयात जाऊन उभयतांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। दरम्यान यावेळी विनायक कोंड्याल यांचं सर्वांनी अभिनंदन केलं। या प्रसंगी प्रतिक्रिया व्यक्त करताना शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची गटबाजी नाही, भारतीय जनता पार्टी एकसंघ आहे असं सांगितलं। जीवाला जीव देणारे मित्र फार कमी असतात। अशातच सोलापुरातील प्रसिद्ध सिद्धेश्वर तलावात फिरायला गेलेल्या मित्रांसोबत धक्कादायक घटना घडली। सिद्धेश्वर तलावात सोशल मीडियासाठी रील्स बनवण्याच्या नादात एका 16 वर्षीय विद्यार्थ्याचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। सुरंजन शेंडगे असं या मृत तरुणाचं नाव असून तो मूळचा फलटण येथील रहिवासी होता। रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळं परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे। सुरंजन हा आपल्या बेलेराव आणि माळवतकर या 2 मित्रांसह तलावात पोहण्यासाठी गेला होता। गणपती घाटावरून त्यानं पाण्यात उडी मारली आणि त्याचे मित्र मोबाईलवर शूटिंग करत होते। मात्र पाण्यात उडी मारल्यानंतर अचानक नाकातोंडात पाणी गेल्यामुळं सुरंजन गटांगळ्या खाऊ लागला। त्याला वाचवण्यासाठी त्याच्या एका मित्रानं प्रयत्न केला, पण परिस्थिती हाताबाहेर गेली। सिद्धेश्वर तलावात असं काय होतं ज्यामुळं पोहण्यात तरबेज असणारे दोघंही बुडाले असा सवाल विचारला जातोय। सुरंजनला बुडताना पाहून बेलेराव यानं त्याला वाचवण्यासाठी तातडीनं पाण्यात उडी मारली, परंतु पाण्याचा अंदाज न आल्यानं तो स्वतःही बुडू लागला। हे पाहून तिसऱ्या मित्रानं आरडाओरड केली, तेव्हा एका होडी चालकानं प्रसंगावधान राखत बेलेराव याचे प्राण वाचवले। दुर्दैवानं सुरंजन पाण्याच्या मध्यभागी असल्यानं तोपर्यंत खोलवर बुडाला होता आणि कोणालाही त्याला वेळेत बाहेर काढता आलं नाही। वळसंग जिल्हा परिषद गट
आणि होडगी पंचायत समिती गणातील विकासाच्या सर्व कामांची हमी देत भाजपचे उमेदवार रामप्पा चिवडशेट्टी आणि अंबिका पाटील यांना बहुमतांनी निवडून द्या असं आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केलं. होडगी इथं आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या जाहीर सभेत ते बोलत होते. तुम्ही ज्या पद्धतीने माझ्यावर विश्वास टाकला, माझ्यावर जो विश्वास टाकलाय असाच विश्वास रामप्पा सावकर असतील, अंबिकाताई असतील यांच्यावरती टाका. मी जबाबदारी घेतोय की ह्यांच्याकडून आपल्याला साजत असेल शासनाच्या योजना असतील त्या योजना आपल्यापर्यंत पोहोचवण्याची आपण जबाबदारी घेतो. आणि गावात तर आता आहेत, किती दिवस राहिलेत माहिती नाही मला, 20 दिवस राहिले. हाय पुढचा बी नंबर आहे त्यांचा, म्हणजे पुढचा बी ग्रामपंचायती आहे. मला असं वाटतं एक सगळी टीम आपण चांगली करू. मी तुम्हाला वादा करतो, आज 14च्या अगोदरच दक्षिण तालुका आणि 14च्या नंतर मी माझा दावा आहे की गावं ना गावं समृद्ध कशी करता येईल, प्रत्येक गावामध्ये स्वावलंबी लोक कशी वाढतील, गावातला तरुण गावात कसा राहील, गावातला तरुण तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा परराज्यात किंवा परदेशात जाता कामा नये, याच ठिकाणी त्याची कौशलता कुशलता इथे वापरली गेली पाहिजे आणि याच ठिकाणी तो राहायला पाहिजे. माझ्या महिलांना सुद्धा माझं आव्हान, तुम्ही कोणतेही उत्पादन करा, तुमच्याकडे खूप कला कौशल्य आहे. म्हणजे खाद्यपदार्थाचे तुम्हाला अनेक माहिती आहे, खाद्यपदार्थ कसे करायचे सगळे तरबेज आहेत तुम्ही त्याच्यात, किंवा शिवणकाम असेल कोणतंही जे तुम्ही कराल त्याची विक्रीची सोय सुद्धा मी भविष्यकाळात करतो. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509.